तर चुरमुरे शेंगा डाळीचे दर वाढले असून प्रसादासाठी यंदा 10 ते 20% जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर आहे। इथे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो। गणेशोत्सव आणि बाप्पाला चुरमुऱ्यांचा मिक्स प्रसादावरच आजही भर दिला जातो। त्यासोबत लाडवासह अन्य गोड पदार्थ दिले जात असतात। घरगुतीपासून ते छोटे मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी 250 ग्रॅम पासून ते 1 किलो पर्यंत मिक्स प्रसाद हा सध्या बाजारात तयार मिळून लागला आहे। पण यंदा हरभरा डाळीचे उत्पादन जे आहे ते कमी झाल्याने डाळीचे दर वाढले आहेत। शेंगाचेही दर मागील वर्षाच्या तुलनेत 30 रुपयांनी वाढलेले आहेत। तर चुरमुऱ्यांच्या विविध प्रकारातही 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे। मागील वर्षी अनियमित आणि असमाधानकारक पावसामुळे आवक घटल्याने परिणामी हरभरा डाळींचा दरांचा भडका झालेला आहे। डाळींचे दर हे 10 ते 20% वाढले। त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडल्याचं बघायला मिळतंय। गणपती बसल्यावरच म्हणजे गणपती दिवशी काय कारण काय भाव वाढ? पाऊस गेल्या वर्षी पाऊसच नव्हता ना। आता यावर्षी पाऊस म्हणलं पुढच्या वर्षी कमी भाव होणार। पावसामुळेच गेल्या वर्षी पाऊसच नव्हता ना वाटतं, त्यामुळे भाव सगळेच भाव वाढले। तांदळाचे, हरभऱ्याचे, त्यामुळे तांदूळ वाढले की चुरमुऱ्याचे भाव वाढते ना, असं आहे। काका आपलं नाव काय आणि थोड्याच दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे। डाळी आणि चुरमुरीचे भाव वाढलेले आहेत। आता सध्या किती भाव आहे आणि मागील किती दर होते? आता पहिला 110 रुपये डाळे होते, आता 120 झाले। शेंगा 140 होते, आता 150 झाले। ऐन सणासुदीच्या काळात दर वाढलेले आहेत। ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? आणि ग्राहक जरा कमी आहे भाव वाढल्यामुळं। मागचे दर कसे होते माग डाळीचे, चुरमुरीचे? दर बरे होते, स्वस्त होते दर। किती होते? चुरमुरे दर बी 70 रुपये किलो होते, आता 80 रुपये झाले। आणि याचे शेंगाचे शेंगाचे 150, पहिला 140 होते, आणि डाळीचे 110।